महाराष्ट्र, मी प्रतीक्षा तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे माझ्या घरातला एक साधा पण खूप आपुलकीचा दिवस. आजचा ब्लॉग आहे अगदी रोजच्या आयुष्यातला, भाकरी भाजी आणि घरची कामं. कसलाही दिखावा नाही, फक्त खरं आयुष्य. जर तुम्हालाही साधं घरचा स्वयंपाक पाहायला आवडत असेल तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. भाकरी म्हणजे फक्त जेवण नाही, तर आमच्या मराठी घरातली ओळख आहे. सकाळी किंवा दुपारी गरमागरम भाकरी केली की घरात एक वेगळीच ऊब येते. आज मी नेहमीसारखी साधी ज्वारीची भाकरी बनवते आहे. हाताला लागलेलं पीठ, तव्यावर फुलणारी भाकरी, हे सगळं पाहिलं की आजीची आठवण येते. आजकाल सगळं झटपट मिळतं, पण अशी भाकरी बनवायला लागणारा वेळ मनाला मात्र खूप समाधान देतो. आज मी तुमच्यासोबत माझ्या घरातली रोजची भाकरी बनवते आहे. ही भाकरी कुठल्याही सणासाठी नाही, कुठल्या खास दिवसासाठी नाही, तर अगदी रोजच्या आयुष्यातली साधी पण मनाला समाधान देणारी आहे. भाकरी बनवताना मला नेहमी वाटतं, हे फक्त पीठ नाही तर आपल्या मराठी माणसाची ओळख आहे. आईकडून शिकलेली आणि आजीकडून पाहिलेली ही भाकरी आज मी तुमच्यासाठीच करते आहे. पीठ मळताना हाताला लागणारा तो ओलावा, ते पीठ हळूहळू मऊ होताना पाहणं खूप समाधान देतं. या क्षणी मनात वेगळे विचार राहत नाही, फक्त हाताचं काम आणि मनाची शांतता. आजकाल सगळं झटपट मिळतं, रेडीमेड पदार्थ, बाहेरचं खाणं, पण अशी घरची भाकरी आपल्याला जमिनीशी जोडून ठेवते. भाकरी थापताना लक्ष लागतं, ती फुटू नये, नीट गोल व्हावी, यात एक वेगळीच कला आहे. ही कला कुठल्याही पुस्तकातून शिकता येत नाही, ती फक्त अनुभवातूनच शिकता येते. तव्यावर टाकल्यावर भाकरी हळूहळू भाजली जाते आणि ती फुलताना पाहिली की मन आपोआपच आनंदी होतं. ही भाकरी फुलते तशीच आपल्या घरातली माणसंही फुलत राहावी अशी मनापासून इच्छा होते. गरमागरम भाकरी, साधी भाजी किंवा ठेचा असला तरी जेवण मस्त पूर्ण होतं. मोठ्या हॉटेलमधल्या जेवणापेक्षा ही भाकरी जास्त अधिकच आपल्याला समाधान देतं. आता भाजी करायला घेतली आहे. ही भाजी खास नाही, रोजचीच आहे. पण रोजची भाजीसुद्धा जर मनापासून केली ना, तर जेवणाला वेगळीच चव येते. घरात कोणती भाजी आहे त्यावरच आजचं जेवण ठरतं. पण मला तरी वाटतं, मराठी स्वयंपाकाची खरी मजा यात साधेपणाच आहे. भाजी चिरताना, बनवताना मन आपोआपच शांत होतं. हात काम करत असतो आणि डोक्यातले विचार हळूहळू कमी होत जातात. आजकाल सगळ्यांकडे वेळ नाही, पण तरीसुद्धा घरचं अन्न बनवणं हे आपल्या कुटुंबासाठी सगळ्यात मोठं प्रेम आहे. भाजी करताना मी नेहमी विचार करते, आज सगळ्यांनी पोटभर जेवलं आणि समाधान वाटलं तर माझं काम झालं. ही भाजी कदाचित घरातल्या माणसांसाठी खूप खास असते. आई नेहमी म्हणायची, भाजी करताना राग, चिडचिड नको, कारण अन्नात आपलं मन उतरलेलं असतं. आजही तेच मनात ठेवून मी स्वयंपाक करते. घरचा स्वयंपाक म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तो माणसांना एकत्र बसवतो, थोडा वेळ तरी मोबाईल बाजूला ठेवायला लावतो. आजची ही भाजी कदाचित तुम्हीही रोज करता, पण अशी शांतपणे, आपुलकीने केली ना, तर तिची चव नक्कीच वाढते. स्वयंपाक झाल्यावर सर्वांनी एकत्र बसून जेवणं म्हणजे काही मनाला समाधान देणारा क्षण असतो. स्वयंपाक झाल्यावर सुरू होतात घरची कामं. बाहेरून कदाचित ही कामं कंटाळवाणी वाटतात, पण घर आवरलेलं पाहिलं की मन शांत होतं. हे सगळं करताना मी कधी विचार करते, आपण रोज हेच करतो, पण याच गोष्टीमधून आपलं आयुष्य घडतं. आजचा ब्लॉग खास आहे त्या सगळ्या बायकांसाठी, ज्या रोज घर, स्वयंपाक, कामं सगळं मनापासून सांभाळतात. आजचा माझा एकदम साधा दिवस तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझा व्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. आता भांडी घासायला घेतली आहे. बऱ्याच जणांना हे काम कंटाळवाणं वाटतं, पण मला वाटतं याच वेळेत मन सगळ्यात जास्त शांत होतं. दिवसभर स्वयंपाक, काम, धावपळ आणि शेवटी ही भांडी. पण ही भांडी म्हणजे आपल्या सगळ्यांनी एकत्र जेवल्याची खूण आहे. प्रत्येक भांड्याला आपली एक छोटीशी गोष्ट असते. कुठल्या भांड्यात भाजी होती आणि कुठल्या भांड्यात भाकरी. पाणी वाहत असताना
आणि भांडी स्वच्छ होताना पाहिली की मनातली जडपणाही हळूहळू निघून जाते. आजकाल सगळं पटकन हवं असतं, पण अशी कामं आपल्याला थोडा वेळ थांबायला शिकवतात. हा व्लॉग पाहणाऱ्या प्रत्येक बाईला सांगायचं आहे, तुमचं काम लहान नाही, तुमचा रोजचा कष्ट खूप मोलाचा आहे. कधीकधी भांडी घासत असताना आपण स्वतःशीच बोलतो, आजचा दिवस कसा गेला हे आठवत असतो. हे क्षण मला स्वतःशी जोडून ठेवतात. इथे कुठलाही गोंगाट नाही, फक्त पाणी, हात आणि एकदम शांतता. घर स्वच्छ झालं की मनालाही थोडीशी हलकी वाटतं. ही छोटीशी समाधानाची भावना खूप मोठी असते. तुम्हालाही असं वाटतं का की भांडी घासताच डोकं हलकं होतं? असंच वाटत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजचा माझा साधा दिवस तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर असे साधे घरगुती व्लॉग तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका खऱ्या आणि साध्या व्लॉगसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.